जय ज्योती जय सावित्री. नागपूरवरून डॉक्टर स्मिता म्हेत्रेचा सर्वांना नमस्कार. मानवाचा धर्म एकच असावा, सत्याने वर्तावा, असा आग्रह धरणाऱ्या महात्मा फुलेंना आमचा मानाचा त्रिवार मुजरा. भारतातील पहिल्या क्रांतिकारक सावित्रीबाई फुलेंना आमचा कुर्णिसाद. सावित्री शक्तीपीठ पुणे आयोजित आभासी मुलाखतीत डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. आता लढाई आरक्षणाची अन सारे इशारे आमचे. आता लढाई आरक्षणाची अन सारे इशारे आमचे. आग त्यांच्या हुकुमशाहीला चोहो दिशांनी लावली. सारी धरती आमची अन सूर्य तारेही आमचे. असे झंझावती नेतृत्व असणाऱ्या माननीय प्राध्यापक देवरे सरांचे मी पिंपळ वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत करते. स्वीकारलं. पुढच्या वेळेस येईल तेव्हा ते सांभाळून ठेवा, मी घेऊन जाईल ते. बोधी वृक्ष आहे, बोधी वृक्षाचं प्रतिरूप आहे ते. बोधी वृक्ष आणि बोधी म्हणजे सत्व असणाऱ्याच व्यक्तीला ते देणं खूप चांगलं गरजेचं आहे. अगदी मी घेऊन जाईल ते येईल तेव्हा. नक्की सर. महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे माननीय दशरथ कुलकर्णी सर सावित्री शक्तीपीठ पुणेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. निर्भीड पत्रकार असणाऱ्या कुलकर्णी सरांनी सावित्रीच्या लेकींना सावित्री शक्तीपीठ हे हक्काचे विचारपीठ मिळवून दिले. या सावित्री शक्तीपीठात सावित्रीच्या लेकींचे संघटन असून भारतातील स्त्री शक्तीचे हे मजबूत संघटन आहे. सावित्री सत्यशोधक प्रबोधन समितीची अध्यक्ष म्हणून मी डॉक्टर स्मिता म्हेत्रे प्रबोधनाचे कार्य करीत आहे. सावित्रीच्या सर्व लेखी उत्तमरित्या समाज हितेशी कार्य करीत आहे. महात्मा फुलेंच्या विचारांचा, त्यांच्या चळवळीचा जागर व्हावा म्हणून आभासी मुलाखतीतील 12वे पुष्प ओबीसी विचारवंत म्हणजे माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सर. आज आपण माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सरांची मुलाखत घेणार आहोत. तत्पूर्वी मी माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सरांचा थोडक्यात परिचय करून देते. माननीय श्रावण देवरे सरांनी वयाच्या 19व्या वर्षी 1978 साली शिक्षण अर्धवट सोडून आदिवासी भागात पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता म्हणून काम केले. याच कालावधीत प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाने सरांची कार्यकर्ता म्हणून जी जडणघडण झाली ती आयुष्याची अनमोल शिदोरी ठरली असे सर म्हणतात. नामांतर चळवळीत सत्यशोधक शेतमजूर संघटना दलित पॅंथरमध्ये सरांचा प्रत्यक्ष सहभाग होता. राजश्री शाहू महाराज प्रबोधन मंडळ स्थापन करून त्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम परिसंवादाचे आयोजन सरांनी केले. वालेंची अभ्यास मंडळ स्थापन करून विद्यार्थी कार्यकर्ते तयार केले. महाराष्ट्र ओबीसी संघटनेत तसेच राखीव जागा समर्थन समितीत सरांनी काम केले आहे. लोकशाही मुक्तीचा जाहीरनामा, सत्यशोधक मार्क्सवादी या ग्रंथासाठी सहसंपादक म्हणून कार्य व त्यात लेखणी सरांनी केले आहे. 1985 ला बळीराजा उत्सव व 2006 ला अखिल भारतीय ओबीसी साहित्य संमेलनाची सुरुवात देवरे सरांनी केली. 2015 ला गोलमेज परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठातर्फे परीक्षा तसेच अखिल भारतीय सत्यशोधक परीक्षाचे आयोजन सुरू आहे. चर्चा, व्याख्याने, आंदोलने, लेख लिहिणे, पुस्तके व ग्रंथांची निर्मिती सरांची अव्याहतपणे सुरू आहे. मंडल आयोग ओबीसीच्या लोकशाही मुक्तीचा जाहीरनामा, संविधान समीक्षा, समस्या व उपाय, ओबीसी जातींसाठी 45 कलमी कार्यक्रम, सत्यशोधक विधी इत्यादी सरांची 20 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बहुजन नामा भाग 1 व भाग 2 प्रकाशनाच्या वाटेवर आहे. असे आजचे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे माननीय प्राध्यापक श्रावण देवरे सर. आता आपण माननीय श्रावण देवरे सरांच्या मुलाखतीकडे वळूया. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. सर, पहिला प्रश्न असा आहे
की महात्मा फुले हे प्रखर बुद्धिवादी होते. बुद्धीच्या साह्याने ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही, तरीही त्यांच्या लिखाणात ईश्वराचा उल्लेख आढळतो. त्याचा उल्लेख ते कधी देव, कधी कर्ता, कधी परमेश्वर असा करतात. परंतु निर्मिक ही संज्ञा फुले अधिक वापरतात. त्यामुळे बहुजन सामाजिक गोंधळात पडतो. तर सर, आपण निर्मिक आणि ईश्वर किंवा देव या संज्ञाबाबत महात्मा फुलेंना काय अभिप्राय होते याविषयी काय सांगू शकाल? अगदी बरोबर प्रश्न आहे हा. कारण हा प्रश्न जसा फिलॉसॉफिकल आहे तसा तो प्रॅक्टिकल पण आहे. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं एक वैशिष्ट्य आहे की ते जेवढं फिलॉसॉफिकल बोलतात किंवा लिहितात, तर त्याला ते प्रत्यक्ष कृतीची, प्रॅक्टिकलची जोड नेहमी देत असतात. आणि त्यामुळे त्यांनी लिहिलेलं, त्यांनी बोललेलं अत्यंत सोप्या शब्दामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत सहज जात असतं. आता हा जो प्रश्न तुम्ही विचारला आहे ताई, की निर्मिक म्हणजे नेमकं काय? कारण तात्यासाहेबांनी कधी कधी मध्ये मध्ये निर्मिकच्या ऐवजी देव शब्द वापरला आहे, निर्माता शब्द पण वापरला आहे, कर्ता शब्द पण वापरला आहे. तर नेमकं तात्यासाहेबांना काय अभिप्रेत होतं? तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळामध्ये जगामध्ये एक तत्वज्ञानाचा एक फार मोठा संघर्ष चालू होता. त्या संघर्षामध्ये दोन बाजू अगदी स्पष्ट होत्या. एक होतं जडवादी तत्वज्ञान किंवा ज्याला आपण भौतिकवादी म्हणतो, ज्याला आपण मटेरियलिझम म्हणतो, ते एक तत्वज्ञान होतं. आणि दुसरं एक तत्वज्ञान जे होतं ते ईश्वर मानणारं तत्वज्ञान होतं, जे चैतन्यवादी होतं, अध्यात्मवादी होतं. आणि या दोन तत्वज्ञानाच्या संघर्षामध्ये एक समन्वयक म्हणून तिसरं तत्वज्ञान त्या काळामध्ये उदयाला आलेलं होतं. म्हणजे फायरबागचा यांत्रिकी भौतिकवाद, ज्याला आपण जडवाद म्हणूया, की जो ईश्वराला अजिबात नाकारतो. आणि दुसरीकडे हेगलचं तत्वज्ञान जे अध्यात्मवादी होतं, जे चैतन्यवादी होतं. आणि मग या दोन तत्वज्ञानांच्या संघर्षामध्ये तिसरं जे तत्वज्ञान जे होतं त्याला शेश्वर यांत्रिकी भौतिकवाद असं त्याचं नाव आहे. यांत्रिकी भौतिकवाद म्हणजे विज्ञानवादच, पण ते ईश्वराला मानणार होतं. आता ईश्वर म्हणजे नेमकं त्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने काय भूमिका होती त्यांची? आता बघा, अध्यात्मवादी जे होते हेगेलवादी, ते म्हणायचे की हे सर्व जे जग आहे, हे सर्व जग, चराचर सृष्टी, सर्व विश्व हे देवाने निर्माण केलं आहे आणि देव त्याला चालना देत आहेत. देवाच्या कृपेने सर्व काही चालू आहे. देवाने सांगितलं तर चालेल, देवाने सांगितलं तर बंद पडेल. तर सब कुछ देव, आणि देवाच्या आधारावर हे सगळे सृष्टी आणि चराचर हे सगळे सृष्टी चालू आहे. हे झालं अध्यात्मवादी. जडवादी तत्वज्ञान काय म्हणत होतं की ईश्वर नाही, जगात कुठेही, विश्वात कुठेही ईश्वर अशी कुठलीही शक्ती नाही आहे. जे काही आहे ते भौतिक आहे. जे आपण पाहतो, जे आपल्याला जाणवतं, जे आपल्याला दिसतं, ज्याचा स्पर्शही जाणवतो, हे सर्व सत्य आहे. आणि विश्वामधली प्रत्येक वस्तू ही स्वतःच्या नियमाने चालत असते. त्याला ईश्वर वगैरेची काही गरज नाही. जग हे अनादि अनंत आहे, विश्व हे अनादि अनंत आहे. ते कधीच निर्माण झालं नाही आणि ते कधीच नष्टही झालं नाही. म्हणजे थर्मोडायनामिक्सचा जर तिसरा नियम जर तुम्ही जर बघितला न्यूटनचा, तर त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट म्हटलंय की हे जे संपूर्ण विश्व आहे, इट इज फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ही संपूर्ण विश्व जे आहे ते ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आहे. लक्षात घ्या, सर्व काही ऊर्जा आहे. आणि ही जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात ट्रान्सफर होत असताना ती कार्य करत असते. म्हणजे पाण्यातून वाफ निर्माण झाली, तर वाफ निर्माण होत असताना जी शक्ती निर्माण होती त्या वाफेमध्ये, मग त्याच्या आधारावर मग इंजिन चालतं.
म्हणजे पाण्याचं रूपांतर वाफेत होत असताना आपण त्या वाफेकडून इंजिन चालवून घेतो, रेल्वेचं इंजिन किंवा आणखी कुठलंही स्टीम इंजिन. तर तो जो थर्मोडायनामिक्सचा तिसरा जो नियम आहे तो हेच म्हणतो की हे सगळं विश्व जे आहे ते ऊर्जेच्या स्वरूपात आहे आणि ही ऊर्जा जी आहे एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित होत असताना म्हणजे ती फक्त ट्रान्सफर करू शकतो आपण. इट कॅन बी ओनली ट्रान्सफ्रॉम फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा निर्माण करू शकत नाहीत आपण. हे विश्व म्हणजेच ऊर्जा आहे आणि ते कोणी निर्माण केलेलं नाही आहे. इट कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर इट कॅन बी डिस्ट्रॉयड. म्हणजे ही ऊर्जा निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. ते कोणाच्याही हातात नाही. ऊर्जेच्या स्वरूपातच हे विश्व आहे तसं आहे. त्याची सुरुवात पण नाही, त्याचा एंड पण नाही आहे. त्यामुळे कोणी निर्माण केलं किंवा कोणी खतम करणार, कोणी नष्ट करणार असं काहीच नाहीये. हे अनादि अनंत काळापर्यंत हे विश्व ऊर्जेच्या स्वरूपात राहणार आहे. तुम्ही या ऊर्जेचं फक्त रूपांतर करू शकता, त्याचं रूप बदलू शकतात. जसं पाणी आहे, पाण्याची तुम्ही वाफ करू शकता, वाफेचं पुन्हा पाणी होऊ शकतं, पाण्याचं पुन्हा बर्फ होऊ शकतं, ते आपण करू शकतो. तेवढं आपल्या हातात आहे, लक्षात घ्या. तर सांगायचा उद्देश असा की हे जे भौतिकवादी होते, फायरबाकवादी जे होते, ते विश्वाला जड मानत होते, अनादि अनंत मानत होते, ऊर्जेच्या स्वरूपात मानत होते आणि प्रत्येक वस्तूला आपला स्वतःचा स्वभाव असतो, त्या स्वभावाप्रमाणे ती वस्तू वागत असते, लक्षात घ्या. आणि ती जन्म घेते म्हणजे काय, कुठेतरी एकच ऊर्जेच्या स्वरूपात काहीतरी घटक अस्तित्वात होते. पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4 मूलभूत घटक असतात. आपल्याला हे बौद्ध तत्वज्ञानामध्ये पण पाहायला मिळेल. महामानव गौतम बुद्ध सांगतात की या विश्वामध्ये 4 मूलभूत घटक आहेत. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे तेज, पृथ्वी, आप, तेज. आप म्हणजे वायू, तेज म्हणजे उष्णता आणि वायू म्हणजे वारा वगैरे. तर हे 4 मूलभूत घटक आहेत. महामानव गौतम बुद्ध 5वं तत्व मानत नाहीत. ब्रह्म हे जे 5वं तत्व अध्यात्मवादी लोक मानतात किंवा आपले हिंदुत्ववादी वैदिक ब्राह्मणी धर्मवाले जे ब्रह्म सांगतात, तर ते 5वं तत्व आहे. तर त्या 5वं तत्व महामानव गौतम बुद्धांनी नाकारलेलं आहे. कारण महामानव गौतम बुद्ध हे विज्ञानवादी होते, जडवादी होते आणि निरेश्वरवादी होते, लक्षात घ्या. त्यामुळे ते 4च तत्व मानतात. आणि या 4 तत्वांमधून पृथ्वी, आप, तेज, वायू या 4 तत्वांमधून मग या वस्तू निर्माण होतात. पाणी निर्माण होतं, स्वतः माणूस निर्माण होतो, प्राणी सृष्टी निर्माण होते, झाड निर्माण होतं. तुम्ही झाडाला जमिनीत रोवावं लागतं, म्हणजे मातीत रोवावं लागतं, म्हणजे मातीचा अंश झाडामध्ये येतो. पाणी टाकावं लागतं, खत घालावं लागतं, पाणी म्हणजे ते झाडामध्ये येतं. नंतर ते जे झाड आहे ते हवा घेते आणि हवा सोडते, म्हणजे त्याच्यात हवेचा पण अंश आला. आणि तेज म्हणजे सूर्यप्रकाशातून त्या झाडाला अन्न पण मिळतं. तर पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे 4 मूलभूत घटक आहेत, या 4 मूलभूत घटकातून झाड बनतं, प्राणीसृष्टी बनते, सगळं चराचर विश्व बनतं, जड वस्तू बनतात, चेतन वस्तू बनतात, हे सर्व बनतं, लक्षात घ्या. आणि भौतिकवाद हे पण मानतो की माणसाचं मन जे आहे ते अन्नमय आहे. अन्नमय आहे म्हणजे ते पण भौतिकतेतूनच निर्माण झालेलं आहे माणसाचं मन, असं भौतिकवादी मानतात. हा झाला भौतिकवादी सिद्धांत. मी मगाशी तुम्हाला सांगितला चैतन्यवादी अध्यात्मवादी सिद्धांत की सब कुछ देव सब कुछ भगवान. तर हे 2 विरोधी टोकाचे 2 तत्वज्ञानांचा संघर्ष युरोपामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला प्रबोधन काळामध्ये. आणि त्याच काळामध्ये हे तिसरं तत्वज्ञान या दोघांचा समन्वय करणारं ते होतं शेश्वर यांत्रिकी भौतिकवाद. या तत्वज्ञानाचं काय म्हणणं होतं, शेश्वर यांत्रिकी भौतिकवाद असं म्हणतो की या जगामध्ये कुणीतरी क्रिएटर आहे, निर्माता आहे, तो निर्माण करतो. त्याने एकदा
त्याने एकदा हे पृथ्वी चराचर सृष्टी विश्व निर्माण करून दिलं आणि तो बाजूला झाला. आता तो रोजच्या कामात तुमच्या दखल देत नाही. त्यांनी निर्माण करून दिलं क्रिएटर, फक्त क्रिएटर, निर्माता, निर्मिक, क्रिएटर. बाकी तो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तो लक्ष घालत नाही, देव लक्ष घालत नाही. लक्षात घ्या. त्यामुळे त्या देवाची पूजा सुद्धा करण्याची गरज नाही असं तात्यासाहेब महात्मा फुले स्पष्टपणे सांगतात. कारण की देवाने तुम्हाला फक्त निर्माण करून दिलंय, तो आता तुमच्या आयुष्यात कुठेही दखल घेत नाही, दखल देत नाही. जसं आपण बटन दाबलं की मोटर सुरू होऊन जाते, इलेक्ट्रिक मोटर. बटन दाबलं की इलेक्ट्रिक मोटर सुरू होते. आणि मग आपण कुठेही फिरायला गेलो तरी इकडे इलेक्ट्रिक मोटर चालू राहते, पाण्याचा उपसा चालू राहतो. आणि मग कुणीतरी येईल, ते बटन दाबेल, मग तेव्हा ते बटन बंद होईल आणि मग ती मोटर बंद होईल. तर ईश्वराची भूमिका फक्त निर्माण करून देणे. मग ती जी वस्तू आहे एकदा निर्माण झाली की ती वस्तू स्वतःच्या स्वभावाने काम करते, स्वतःच्या तंत्राने काम करते, स्वतःच्या नियमांनी मग ती पुढे विकास पावते आणि नंतर मग ती अंतही पावते. ती वस्तू, प्रत्येक वस्तूला जन्म, विकास, मृत्यू आहे. तर ती तिचे स्वतःचे ते नियम आहे, त्या नियमाने ती चालते. त्याच्यामध्ये कोणी ते क्रिएटर किंवा तो देव किंवा काय, तो कुठेही हस्तक्षेप करत नाही. इतके स्पष्ट. त्यामुळे तात्यासाहेब महात्मा फुले स्पष्टपणे सांगतात, जेव्हा कार्यकर्ते प्रश्न विचारतात की पूजापाठ करावी का, तर नाही. मग तात्यासाहेब म्हणतात, अजिबात त्या निर्मात्याची, त्या निर्मिकाची पूजा करायची गरज नाही. जर तुम्हाला एखाद्या झाडाखाली जर फूल पडलेलं दिसलं, मग गुलाबाचं फूल असेल आणखी कुठलंही फूल असेल, तुम्हाला जर एखादं फूल सापडलं झाडात, तोडू नका. झाडाचं वरचं फूल तोडू नका. ते काय म्हणतात, फूल पडलेलं असेल झाडाखाली तर ते फूल उचला आणि ते फूल एखाद्या तुमच्या गल्लीत राहणाऱ्या कुठल्याही एखाद्या सज्जन माणसाला ते फूल तुम्ही अर्पण करा. त्याला सप्रेम भेट द्या. ते फूल देऊन तुम्ही त्याचा सत्कार करा, जेणेकरून तो त्याला दिवसभर काम करण्याची, चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळेल तुम्ही ते फूल दिल्यामुळे. पण हे फूल दगडाच्या देवाला अर्पण करण्याची गरज नाही. त्या दगडाच्या देवाची पूजाही करायची गरज नाही. इतकं स्पष्ट तात्यासाहेब महात्मा फुले आपल्याला सांगतात. लक्षात घ्या. तर निर्मिकाची जी संकल्पना तुम्हाला मी आता समजून सांगितली, ती तुम्ही लक्षात घ्या की निर्मिक म्हणजे तुम्ही ज्याला देव मानतात, मग तो दगडाचा देव असेल, मूर्तीतला देव असेल, पुतळ्यातला देव असेल किंवा मनात मानलेला देव असेल, तर असा देव म्हणजे निर्मिक नाही. त्याला रूप नाही, त्याला आकार नाही. लक्षात घ्या. त्यामुळे दगडाच्या स्वरूपात, फोटोच्या स्वरूपात किंवा मनामध्ये काहीतरी कल्पना करून असा कुठेही देव नाही, असं तात्यासाहेब स्पष्टपणे सांगतात. आणि तो तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठेही हस्तक्षेप करत नाहीत. तुम्हीच तुमच्या कर्माने काम करत राहतात, तुम्ही तुमच्या स्वभावानुसार काम करत राहतात आणि जे काही नियमन तुम्हाला दिलेलं आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही वागत असतात. त्यामुळे तो जर तुमच्या जीवनात हस्तक्षेपच करत नाही आहे तर त्याची पूजा करण्याची गरज नाही. फक्त आठवण ठेवा की क्रिएटर कोणीतरी आहे, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. पण जप करत राहा, नामस्मरण करत राहा, अजिबात नाही. दादासाहेब असं सांगत नाही. लक्षात घ्या. खूप छान विश्लेषण केलं सर आपण निर्मिक आणि देवामधील. आणि जे महात्मा फुलेंना जे अपेक्षित होतं की निर्जीव मूर्ती ह्या काही नवसास पावणार नाही आणि त्यामुळे जर आपण मूर्ती आणि पूजा करत राहिलो तर धर्मभ्रम घोटाळा आणि धर्मभोळेपणाही वाढेल आणि त्या खोट्या कल्पना सोडा म्हणूनच त्यांनी आपल्याला एक सांगितलं होतं. सर दुसरा प्रश्न असा आहे की संत सावता महाराज यांचा प्रभाव महात्मा फुलेंवर दिसून येतो का? तसं तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी संतांचा उल्लेख केलेला आहे, पण सावता महाराज म्हणून असा कुठे काही फारसा उल्लेख केलेला नाही. कारण एक तर महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की तात्यासाहेब महात्मा फुले हे अध्यात्मवाद किंवा दैववाद यावर कधीच विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे संतांचा त्यांच्यावर फारसा प्रभाव नव्हता. फक्त एक दोन ठिकाणी असं दिसतं
की संत तुकोबा रायचा बराचसा प्रभाव त्यांच्यावर होता. जसं ते म्हणतात की मानियले नाही बहुमता, सत्य असत्याशी मन केले ग्वाही. आता हे कुठून आलं? हे तुकाराम महाराजांच्या अभंगातून तो एक प्रभाव तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंवर आहे. पण ते संतांनाही ते मानतात, नाही मानत असं नाही, परंतु एक मर्यादा आहे त्याला. संतांचं जे कार्य होतं त्या काळामधलं ते काही अंशी पुरोगामी होतच, आपण त्याला प्रतिगामी म्हणू शकत नाही. त्या काळामध्ये अध्यात्मवादातून मुक्ती मिळवणे की ज्याच्यावर ब्राह्मणवादाचा कब्जा होता, त्या अध्यात्मवादाला ब्राह्मणवादातून मुक्त करून त्या माध्यमातून मानवाचीही मुक्ती साध्य करणे, ही जी काही संत परंपरा, वारकरी परंपरा जी होती बहुजन समाजाची, तर तिचं तेवढं एक आपण योगदान आपण मान्य केलं पाहिजे. परंतु ही आध्यात्मिक मुक्ती ही मर्यादितच असते, कारण ती भौतिक मुक्तीपर्यंत जाऊ शकत नाही. कारण शेवटी वारीमधले जेवढे काही वारकरी होते, हे जोपर्यंत वारी चालू आहे तोपर्यंत ते जातीभेद तेवढ्यापुरतं विसरून जायचे. परंतु वारीतून बाहेर पडल्याबरोबर मग पुन्हा जातीभेद सुरू व्हायचा. परत आपल्या जातीच्या गल्लीत जाऊन राहणे, आपल्या जातीच्या मध्ये लग्न करणे, जातीचे सगळे व्यवहार सांभाळणे आणि स्पृश्य अस्पृश्यता हे सगळे वारकरी लोक पाळत होते. फक्त वारीच्या वेळेस ते संपतात, बाकी वारी संपली की पुन्हा जातीभेद सुरू. तर त्यामुळे तात्यासाहेबांचा फारसा काही त्यांच्यावर जो प्रभाव हा वारकरी चळवळीचा किंवा संतांचा नव्हता. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की संत सावता महाराज जे आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव असा आपण म्हणू शकतो की संत सावता महाराज हे कधीही, म्हणजे पंढरपूर पासून काहीतरी 25-30 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे, कारण भेंडी ना, तर पंढरपूर पासून फार लांब नाहीये. आणि खूप लांबून वारकरी यायचे पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला, आणि ते जाताना त्यांच्या मळ्यावरून जायचे, सावता महाराजांच्या मळ्यावरून जायचे. आणि ते अनेक वेळा ते सगळे वारकरी सांगायचे, अरे सावता चल ना जरा आपण विठोबाच्या दर्शनाला जाऊ. सावता महाराज म्हणायचे, मला विठ्ठलाच्या दर्शनाची गरज नाही, विठ्ठलाला गरज जर असेल तर तो येईल मला दर्शन द्यायला माझ्या शेतामध्ये, माझ्या मळ्यामध्ये. तर एवढे क्रांतिकारक संत सावता महाराज, त्याही काळामध्ये एकमेव संत, सगळ्या संतांमध्ये एकमेव संत सावता महाराज, जे कधीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला कधीच केले नाही, जेव्हा की त्यांचं गाव पंढरपूर पासून अगदी जवळ. लक्षात आलं का? तर म्हणजे हे मोठं योगदान आपण मान्य केलं पाहिजे, आणि तेवढ्या प्रमाणात का असेना आपण संत सावता महाराजांना त्याचं ते योगदान जे आहे ते आपण त्यांना दिलं पाहिजे, त्यांना मानलं पाहिजे. अगदी बरोबर सर. कारण त्यांनी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे श्रमप्रतिष्ठेला त्यांनी महत्व दिलं. आणि इकडे महात्मा फुले म्हणतात की स्त्री पुरुष सर्व कष्टकरी व्हावे, कुटुंब पोसावे आनंदाने. म्हणजे या दोघांचं जर आपण थोडंसं केलं तर दोघांमध्ये श्रमप्रतिष्ठेला महत्व दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सर, पुढचा प्रश्न सर असा आहे की महात्मा फुले महाराष्ट्रात सामाजिक विषमता दूर करण्याचा प्रयत्न करीत होते. असाच प्रयत्न त्याच कालावधीत भारतात इतरत्र कुठे होत होता का? याबाबत आपण काय सांगू शकाल? बरोबर आहे. हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो काळ आहे, तो काळ म्हणजे नुकतंच 1818 मध्ये पेशवाई पडलेली आहे, आणि पूर्ण महाराष्ट्रात इंग्रजांचं राज्य सुरू झालेलं आहे 1818, आणि नंतर 1827 मध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म होतो. म्हणजे तात्यासाहेबांच्या जन्माच्या आधी 10 वर्ष आधीपासून इंग्रजांचे राज्य या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे प्रस्थापित झालं होतं. लक्षात घ्या, इंग्रज राज्यकर्ते जे होते, हे इंग्रज राज्यकर्ते प्रबोधन युगाचा प्रभाव घेऊन आपल्याकडे आलेले होते. म्हणजे तो जो काळ होता औद्योगिकरणाचा काळ, तो काळ म्हणजे प्रबोधनाचा काळ होता. त्या काळामध्ये खूप संघर्ष झाले, वैचारिक संघर्ष, प्रत्यक्ष जमिनीवरचे संघर्ष, जमीनदार शाहीच्या विरोधात संघर्ष, आणि मग त्याच्यातून मग औद्योगिकरण झालं, त्याच्यातून नवीन नवीन शोध लागलेत, औद्योगिकरण झालं, आणि त्याच्यातून मग भांडवली लोकशाही आली. तर हा एक एवढा मोठा प्रचंड संघर्ष युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, अमेरिकेच्या त्या सगळ्या
भूखंडांमध्ये तिथं जो काही संघर्ष झाला, तर त्या प्रबोधन युगाचा वारसा, त्या तत्वज्ञानात्मक संघर्षाचा वारसा, त्या वैचारिक क्रांतीचा वारसा इंग्रज आपल्या सोबत घेऊन भारतात आले. लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम सरळ आहे. ते उदारमतवादी होते, ते लोकशाहीवादी होते, जरी ते आपलं शोषण करत होते, पण ते आर्थिक शोषण करत होते. मात्र त्यांनी सामाजिक विषमतेच्या बाबतीत त्यांनी आपल्या महापुरुषांना, समाज सुधारकांना मदतच केलेली आहे. कारण ते प्रबोधन युगाचा वारसा घेऊन इकडे आलेले होते आणि म्हणून ते उदारमतवादी होते आणि म्हणून ते आपल्या सगळ्या महापुरुषांना ते मदत करतात. अगदी तात्यासाहेब महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज या सगळ्यांना ते अगदी भरभरून मदत करतात. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जस्ट आधी शतपत्रेवाले जे लोकहितवादी होते, ते काही पुरोगामी विचार मांडत होते, कृती नव्हती, विचार मांडत होते. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा बरेच आपले विद्यासागरजी वगैरे किंवा स्वामी विवेकानंदाच्या आधी राजाराम मोहन राय वगैरे या सगळ्यांनी तर समाज सुधारणेचं काम सुरू केलं होतं. आणि मग महाराष्ट्रातही मग तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या समकालामध्ये न्यायमूर्ती रानडे आहेत, गोखले आहेत, आगरकर आहेत, हे सगळे समाज सुधारक आहेत. नंतर प्रार्थना समाज काढणारे आहेत, आर्य समाज काढणारे आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या ज्या संस्था होत्या या पुरोगामी विचारांच्या होत्या. परंतु हे सगळे जे सुधारक होते वरच्या जातीतले ब्राह्मण विद्वान, हे आपल्या जातीच्या पुरते मर्यादित समाज सुधारणा घडवून आणत होते. म्हणजे विधवा विवाह सर्वात जास्त कशात होते? ते ब्राह्मणांमध्ये. मग ते ब्राह्मणांमधली ही रूढी परंपरा वाईट आहे एवढा तरी ते प्रचार करायचे. केशवपन असे ब्राह्मण समाजातल्या जुन्या रूढी परंपरांना ते विरोध करत होते आणि तेवढ्या पुरतं ते पुरोगामी म्हणून आपल्याला त्यांना म्हणता येईल. पण क्रांतिकारक म्हणून म्हणजे जाती व्यवस्थेला सरळ सरळ नकार, बाकी सगळे समाज सुधारक हे जातीला नकार देत नाहीत, वर्ण व्यवस्थेला नकार देत नाहीत, स्वतः जातीभेद पाळतात सगळे समाज सुधारक. म्हणजे अगदी बाहेर खूप क्रांतिकारी गोष्टी करायच्यात, परंतु घरात गेल्यावर मग गोमूत्र पिणे किंवा अंगावर गोमूत्र टाकणे, शुद्धीकरण करून घेणे, अगदी सगळे समाज सुधारक हे अशा पद्धतीने काम करत होते, अगदी श्रीम माटे सुद्धा. त्यामुळे त्या काळामध्ये फक्त एकमेव महापुरुष क्रांतिकारक होते आणि ते म्हणजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी स्त्री पुरुष विषमता, नंतर जाती विषमता, आर्थिक विषमता अशा सर्व प्रकारच्या विषमतांना तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्पष्टपणे नकार दिला. विचारामध्ये, तत्वज्ञानामध्ये आणि प्रत्यक्ष कृतीमधून पण. लक्षात घ्या, प्रत्यक्ष कृतीमधून सुद्धा. त्यामुळे त्या काळामध्ये तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या काळामध्ये जेवढे बी समकालीन समाज सुधारक होते हे त्यांना पुरोगामी म्हणता येईल, पण त्यांना क्रांतिकारक म्हणता येणार नाही. फक्त तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले हेच क्रांतिकारक होते. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सोबत त्यांना मदत करणारे जे समाज सुधारक होते त्यांनाही खूप मर्यादा होत्या. म्हणजे आता उदाहरणार्थ रानडे जे होते, न्यायमूर्ती रानडे, महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती, हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंची जिवलग मित्र होते. लक्षात घ्या. परंतु प्रत्यक्ष जेव्हा कृती करायची वेळ त्यांच्यावर यायची तेव्हा ते सरळ सरळ ब्राह्मणांना शरण जायचे, ब्राह्मणवादी रूढी परंपरांना ते शरण जायचे. त्याच्यातलं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला सगळ्यांना आवडेल ते उदाहरण. उदाहरण असं आहे की न्यायमूर्ती रानडे यांची तरुण पत्नी वारली, ते विधुर झाले. आता त्यांची पत्नी वारल्यामुळे त्यांचं स्वांतन करण्यासाठी त्यांचे अनेक मित्र त्यांच्या घरी गेले. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा त्यांचे अगदी जिवलग मित्र असल्यामुळे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा रानडेंच्या घरी सांत्वन करायला गेले. सांत्वन करताना त्यांनी फक्त पहिल्या 2च ओळी दुःख व्यक्त केलं, सांत्वन केलं.
पण तिसरी ओळ जे म्हणाले ते तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सगळ्यांच्याच समोर काय म्हणाले तात्यासाहेब, परंतु मला एका परीने आनंद पण झालेला आहे. लक्षात घ्या, तुमची पत्नी वारली मला दुःख झालं, ही एक बाजू झाली, पण तुमची पत्नी मेल्यामुळे मला आनंद पण झालेला आहे. बघा, हे बोलायला फार धाडस लागतं, फार धाडस लागतं हे बोलायला. इतक्या सगळ्या लोकांच्या समोर तात्यासाहेब महात्मा फुले म्हणतात की तुमची पत्नी मेल्यामुळे मला आनंद झाला. का आनंद झाला बाबा? तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले सांगतात की ठीक आहे, आता पत्नी वारलेली आहे, बहिणीसाहेब वारलेले आहेत, 2-4 दिवस तुम्ही दुःख साजरा करणार, दुखोटा करणार, परंतु तुम्ही जेव्हा आता दुसरं लग्न करणार तर तुम्ही ते एका विधवा बाईशी लग्न करणार आणि एका विधवा बाईचा संसार तुम्ही ताटणार, एका विधवा बाईच्या जीवनात तुम्ही आनंद आणणार, म्हणून मला आनंद झालेला आहे, असं तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले स्पष्टपणे म्हणतात. आणि एक महिना सुद्धा गेला नाही, दुसऱ्याच महिन्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, जे तात्यासाहेबांचे जीवलग मित्र होते आणि सुधारक होते, त्यांनी दुसऱ्याच महिन्यामध्ये एका तरुण मुलगीशी, अविवाहित असलेली तरुण मुलगी, तिच्याशी लग्न त्यांनी केलं. तरुण मुलीशी, अविवाहित. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत, ते गोखले असो, रानडे असो, आगरकर असो, नाही आणखी कुणी असो, हे सगळ्यांना त्यांच्या मर्यादा होत्या. अगदी आगरकरांच्या बद्दल खूप क्रांतिकारक सांगतात लोक, पण त्यांनी म्हणजे वास्तविक खरं म्हणजे पाहायला गेलं तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी टिळक आणि आगरकरांचा सत्कार केलेला आहे. त्यावेळेस हे तरुण होते, नवीनच चळवळीत आलेले होते. आगरकर आणि टिळक हे तुरुंगात गेले होते शाहू महाराजांच्या बदनामी प्रकरणामध्ये. इंग्रजांच्या विरोधात त्यांनी ते अग्रलेख लिहिला केसरीमध्ये, आणि दोघांनाही तुरुंगवास झाला. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जामीन दिला, जामीन देऊन त्यांना तुरुंगातून सोडून आणलं. बघा, इंग्रजांच्या विरोधात तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी कोणतीही कृती करताना इंग्रजांची सुद्धा तमा पाळली नाही, तमा बाळगली नाही, जरी इंग्रज त्यांना मदत करत होते तरी. टिळक आगरकरांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, इंग्रज सरकारने त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले ताबडतोब गेले, जामीन दिला आणि त्यांना तुरुंगातून सोडून आणलं आणि त्यांचा सत्कार केला पुण्यामध्ये टिळक आगरकरांचा. लक्षात घ्या, अगदी तरुण होते टिळक आगरकर त्यावेळेस, पण टिळक आणि आगरकर हे दोघही नेते हे इतके गद्दार निघाले की तात्यासाहेबांच्या मृत्यूनंतर 4 ओळीची बातमी, 4 ओळीची दुःखद बातमी सुद्धा ना आगरकरांनी सुधारक मध्ये टाकली, ना टिळकांनी केसरीमध्ये टाकली. लक्षात घ्या, एवढे गद्दार होते टिळक पण आणि आगरकर पण. तर सांगायचा उद्देश असा की त्या काळातले सुधारक असो, प्रतिगामी असो, हे सगळे जे होते, हे सगळे ब्राह्मण विद्वान, हे सगळे तडजोडवादी होते, ब्राह्मणी रूढी परंपरांना शरण जाणारे होते. फक्त एकमेव तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले हे जे क्रांतिकारक होते विचारात, तत्वज्ञानात आणि कृतीमध्ये. पुढचा प्रश्न. म्हणजे त्या काळाचं जर आपण म्हणजे थोडंसं हे केलं, म्हणजे विश्लेषण जर केलं, तर त्या प्रस्थापित समाज व्यवस्थेविरुद्ध जर बंडखोरी करणारे बंडखोर नेता म्हणजे आपल्याला तात्यासाहेब महात्मा फुलेंनाच म्हणावं लागेल. म्हणजे एक प्रकारे ते क्रांतिकारक, ते सुधारक होते ते. सर, महात्मा फुले हे मार्टिन ल्युथर प्रमाणे धार्मिक व सामाजिक क्रुसेडर होते. सामाजिक पुनर्रचनेसाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. याबाबत आपले मत काय? सार्वजनिक सत्यधर्म. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले हे असे महापुरुष होते की ते एकीकडे प्रस्थापित व्यवस्थेला
उद्ध्वस्त करत होते, आक्रमकपणे विध्वंस करत होते प्रस्थापित व्यवस्थेच्या. आणि दुसरीकडे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले नवी व्यवस्था कशी असावी हेही सांगत होते. लक्षात घ्या, महापुरुष एकाच वेळेस महापुरुषाला दोन कामं करावं लागतात. तुम्ही बघा, गुलामगिरी जर तुम्ही वाचलं तर गुलामगिरीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला प्रचंड सुरुंग लावलेत, प्रचंड स्फोट घडवून आणलेत आणि प्रचंड विध्वंस घडवून आणला तात्यासाहेबांनी. गुलामगिरीचा एक एक पान, एक एक शब्द, एक एक वाक्य म्हणजे जसं काय अणुबॉम्ब होता प्रस्थापित व्यवस्थेवर. एवढा प्रचंड विध्वंस तात्यासाहेबांनी गुलामगिरीच्या माध्यमातून घडवून आणला. पण महापुरुष जेव्हा प्रस्थापित व्यवस्थेचा विध्वंस करतात तेव्हा ते पर्यायी व्यवस्था काय असावी हेही सांगतात. गुलामगिरीनंतर तात्यासाहेबांनी पर्यायी व्यवस्था सांगितली, सार्वजनिक सत्य धर्म, सत्यशोधक धर्म. आणि मग ते सगळे 33 कलम तुम्ही वाचा, तर ते 33 कलम म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही. बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत. बाबासाहेबांनी संविधानामध्ये जे काही सामाजिक लिहिलेलं आहे ते सर्व त्या 33 कलमांमध्ये आहे, तात्यासाहेबांच्या 33 प्रतिज्ञांमध्ये आहे. माणसाने कसं वागावं आणि कसं वागू नये, तर ते जे 33 कलम आहेत तात्यासाहेबांनी लिहिलेले, तेच कलम म्हणजे 22 प्रतिज्ञा आणि तेच कलम म्हणजे संविधानातली सामाजिक कलम. लक्षात घ्या, सामाजिक आणि राजकीय. तर त्यामुळेच तर बाबासाहेब आंबेडकर हे तात्यासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानत होते. ते एवढ्यासाठी गुरु मानत होते की तात्यासाहेबांच्या पावलावर पाऊल एक कणभर सुद्धा बाबासाहेबांनी इकडे किंवा तिकडे पाऊल टाकलं नाही. बाबासाहेबांचा प्रत्येक पाऊल हे तात्यासाहेबांच्या पावलावर पाऊल पडतं. बघा तुम्ही, हे निदान 1944 पर्यंत तरी, 1944 पर्यंतचे बाबासाहेब हे तंतोतंत तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पावलावर पाऊल ठेवतात. एक कण सुद्धा इकडे नाही आणि एक कण सुद्धा इकडे नाही, बरोबर पावलावर पाऊल 1944 पर्यंत. त्यामुळे सार्वजनिक सत्य धर्म जो आहे, पर्यायी व्यवस्था सांगणार आहे. स्त्री पुरुष समानता, जाती भेद नष्ट करणे, आर्थिक विषमता नष्ट करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. तर तात्यासाहेबांनी जो सांगितलेला सार्वजनिक सत्य धर्म आहे, जगामध्ये असा एकही धर्म नाहीये. बघा तुम्ही, जगात जेवढे धर्म आहेत प्रत्येक धर्माला प्रार्थना स्थळ आहेत. म्हणजे मंदिर आहे, गुरुद्वारा आहे, बौद्ध विहार आहे, प्रत्येक धर्माला प्रार्थना स्थळ आहे. प्रत्येक धर्माला मूर्ती आहे. मग ती मूर्ती गणपतीची असेल, ती मूर्ती महामानव गौतम बुद्धांची असेल, ती मूर्ती शंकराची असेल, किंवा आणखी ती मूर्ती येशूची असेल, किंवा ती मूर्ती याची असेल, एखाद्या कुठल्या तरी धर्माच्या देवाची. तर प्रत्येक धर्माला प्रार्थना स्थळ आहे, म्हणजे प्रत्येक धर्माला प्रार्थना आहे, प्रत्येक धर्माला मूर्ती आहे, मंदिर आहे, मस्जिद आहे, बौद्ध विहार आहे. पण जगामध्ये एकमेव क्रांतिकारक धर्म म्हणजे सार्वजनिक सत्य धर्म. मंदिर नाही, मूर्ती नाही, पूजापाठ नाही, प्रार्थना नाही, जप अनुष्ठान काहीच नाही, उपवास नवस काहीच नाही, असा तो सार्वजनिक सत्य धर्म. म्हणूनच त्याला सार्वजनिक म्हटलंय त्यांनी की या आणि कोणी तुम्ही या. त्याला दीक्षा पण नाही, सार्वजनिक सत्य धर्माला दीक्षा पण नाही. सगळ्या धर्मांमध्ये दीक्षा असते. हा एकमेव जगातला क्रांतिकारक धर्म आहे की ज्याच्यात दीक्षा पण नाही. लक्षात घ्या.
तर हा जो धर्म आहे हा कोणालाही पचणारा नव्हता आणि त्यामुळे तो जो धर्म आहे तो जरी धर्म स्वरूपात पुढे नसेल चालला, परंतु तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे क्रांतिकारक विचार म्हणून हे पुढच्या पिढीपर्यंत आणि आजही आपल्याला उपयुक्त आहेत, मार्गदर्शक आहेत. तर असा हा सार्वजनिक सत्यधर्म. आणि त्यांनी म्हणजे सामाजिक पुनर्रचनेसाठी सत्यशोधक समाजाची पण त्यांनी स्थापना केली होती. तर याबाबत आपण काय सांगतो? म्हणजे या धर्मामध्ये दलाल पण नाहीयेत. दलाल म्हणजे त्यांनी स्पष्ट नकार दिला की ब्राह्मणाची गरज नाही, तो चर्च मधला पादरीची गरज नाही, मुसलमानचा काजीची गरज नाही, भिक्खूची पण गरज नाही. भिक्खू नको, पादरी नको, ब्राह्मण नको, कोणी नको, आम्हाला दलालच नको. तात्यासाहेबांनी स्पष्ट सांगितलं. लग्न कसं लावायचं? कुणीही तुमचा तो लग्नाला आलेला असेल, कुणीही माणूस, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही लिंगाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, मुलगा असो, म्हातारा असो, तो तुमचं लग्न लावू शकतो. तो तुमची घरभरणी पण करू शकतो. घरभरणी म्हणजे काय? घरभरणी म्हणजे घर बांधण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतलेत, ते सुतार, लोहार, कारागीर, विटा तयार करणारे, विटा वाहणारे, सिमेंट वाहणारे, या कारागिरांचा सत्कार करणे म्हणजे घरभरणी करणे. लक्षात घ्या. तर दलाल पण नाही, कुठलंही कर्मकांड नाही, विधी आहेत पण ते सगळे विधी विज्ञानवादी आहेत. त्याच्यात कुठेही काही कर्मकांड नाहीये विधींमध्ये सुद्धा. तर असा हा क्रांतिकारक धर्म तात्यासाहेबांनी आपला दिला. आणि आता मोठ्या प्रमाणात आपले लोक सत्यशोधक पद्धतीने विवाह करणे, सत्यशोधक पद्धतीने घरभरणी करणे. तर मी याच्यावर हे पुस्तक जे लिहिले, सत्यशोधक विधी कसे करावेत, हे पुस्तक मी माझ्या मुलीचं जे सत्यशोधक विवाह झाला डिसेंबर 2018 2 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस या पुस्तकाची मी 11वी आवृत्ती काढली. हे त्याच्या आधी मी जे काही सत्यशोधक पद्धतीने लग्न लावलेले आहेत आणि माझं स्वतःचंही लग्न सत्यशोधक पद्धतीने झालेलं आहे, तर त्या प्रत्येक लग्नात मी हे पुस्तक छापत होतो आणि माझ्या मुलीच्याही लग्नात हे सत्यशोधक पद्धतीने विवाह करून हे पुस्तक छापलं. याच्यामध्ये घरभरणी कशी करावी किंवा लग्न कसं लावावं, मृत्यूविधी कसं करावेत, हे तात्यासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे थोडं सुधारणा करून हे या पुस्तकामध्ये मी टाकलेलं आहे. आणि हे पुस्तक उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मला फोनवरून संपर्क करायचा आहे. सत्यशोधक विधी सुधारित. खूपच छान सर. आणि नक्कीच आपलं पुस्तक सगळ्यांनाच म्हणजे लागणार आहे. माझा फोन नंबर सगळ्यांना देऊन टाका. हो, मी फोन नंबर तुमचा देते आणि सगळेच जण ते पुस्तक घेतील. मी पण मागवील ते पुस्तक. आणि म्हणजे विषमतेविरुद्ध संघर्ष आणि नवसमाजाचे सर्जन असं त्या पाठीमागे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागे तात्यासाहेबांचं आपल्याला मत दिसून येतं, आग्रह दिसून येतो. आणि त्यांच्या जीवनात, तात्यासाहेबांच्या जीवनात मिशन आणि रिबेलियन या दोन्ही गोष्टींचे गुणधर्म आढळून येतात. सर, सत्य वाचून सकळ कळा, झाल्या अवकळा, पुसा म्हणाला, असे महात्मा फुले म्हणतात. महात्मा फुलेंनी सत्तेचा व्यक्तीचे सत्व आणि जीवन चैतन्य यांच्याशी असलेला संबंध ओळखला होता. हे लक्षात घेता सद्य परिस्थितीत ओबीसींचं राजकीय आरक्षण संपविण्यामागे कटकारस्थान कोणते? सत्य वाचुनी झाल्या कळा, काय म्हटलं तुम्ही ते? सत्य वाचुनी साऱ्या कळा झाल्या अवकळा, पुसा म्हणाला, असे महात्मा फुले म्हणतात. ज्योती म्हणे. बरोबर. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनीच आपला आयुष्याचा सगळ्यात जास्त काळ हा सामाजिक संघर्षासाठी दिला. परंतु जेव्हा जेव्हा त्यांना राजकीय संघर्ष करण्याची वेळ येत होती तेव्हा ते मागे हटत नव्हते. स्वतः ते एकदा निवडणुकीला पण उभे होते आणि सत्तेचं काय महत्व असतं, राजकारणाचं काय महत्व असतं, हे त्यांनी या 2 वाक्यांमध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे सत्ता नसेल तर तुमच्या सगळ्या अवकळाच होतील, तुमचे सगळे हाल होतील. आणि म्हणून ते राजकीय सत्ता
आवश्यक आहे असं सांगायचे. आता या पद्धतीने जर आपण विचार करायला गेलो तर आज ओबीसींना आणि SC STंना राजकारणामध्ये जे काही रिझर्वेशन मिळालेलं आहे ते तात्यासाहेबांच्या या सिद्धांतानुसारच मिळालेलं आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये फक्त लोकसभा आणि विधानसभेच्या साठीच राजकीय आरक्षण दिलेलं होतं SC आणि ST साठी. परंतु नंतरच्या काळामध्ये जसजसा ओबीसी जागृत होत गेला, ओबीसीची जसजशी वोट बँक तयार होत गेली आणि ती वोट बँक तयार झाल्यामुळे प्रस्थापित जे पक्ष होते काँग्रेस, बीजेपी वगैरे यांचा पाया खचायला लागला होता मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे. आणि त्या काळामध्ये मग केवळ ओबीसींच्या जागृतीमुळे पंचायत राजमध्ये राजकीय आरक्षण द्यावं लागलं काँग्रेसला, केवळ ओबीसींच्या जागृतीमुळे. आता फक्त ओबीसींना तर देता येत नाही म्हणून मग ओबीसींच्या सोबत मग SC STलाही मिळायला लागलं. तर ते ओबीसींमुळे SC आणि STंना पण पंचायत राजमध्ये आरक्षण मिळायला लागलं. तर एवढी ओबीसींची ताकद आहे, लक्षात घ्या. ओबीसी चळवळीचा ही फार मोठी ताकद आहे. ती तुम्हाला रस्त्यावर नाही दिसणार, परंतु ती जी जागृती असते ती जागृती सरळ राजकीय हल्ला करते. सामाजिक तर करतेच पण राजकीय पण करते. आणि ओबीसींकडून असा हल्ला झाल्यामुळे काँग्रेसचा पाया खचला आणि काही प्रमाणात भाजपचा पण खचला. आणि मग त्या काळामध्ये तुम्ही बघतात काँग्रेसही धड सत्तेमध्ये येत नव्हतं, भाजपही सत्तेवर येत नव्हतं. आणि मग ओबीसी डॉमिनेटेड जे जनता दल जो पक्ष होता तो सत्तेवर येत होता. आणि या जनता दलमध्ये ओबीसी नेत्यांचं पूर्ण वर्चस्व होतं, नियंत्रण होतं. लक्षात घ्या. तुम्ही बघा सगळे देवेगौडा, लालूजी, मुलायमजी, करुणानिधी वगैरे हे सगळे त्या काळामध्ये प्रभावशाली नेते होते. आणि त्यांच्यामुळे ही ओबीसी वोट बँक तयार झाली आणि तिने सरळ काँग्रेसच्या राजकारणावर आणि भाजपच्या राजकारणावर हल्लाबोल केलं आणि दोघही पक्षांचा जो बेस होता तो खतम करायला सुरुवात केली होती. आणि मग तो कुठेतरी वाचवावा म्हणून मग काँग्रेसने ओबीसींना पंचायत राजमध्ये आरक्षण देण्याचा विचार केला. 73वी 74वी घटना दुरुस्ती केली आणि ती त्याप्रमाणे मग 1994 पासून ओबीसींना आणि त्याच्यासोबत SC STंनाही पंचायत राजमध्ये आरक्षण मिळायला लागले. पण आता कसं आहे की कोणतंही आरक्षण दुर्बल घटकांना, दुर्बल जातींना, दुर्बल वर्गांना ज्या काही सवलती मिळतात, जे काही आरक्षण मिळतं, जे काही सोयी सुविधा मिळतात, तर त्या सोयी सुविधा, त्या आरक्षण जे आहे देणारा जो वर्ग असतो तो उच्च जातीय वर्ग आहे, तो सत्तेमध्ये आहे, तो तुम्हाला देतो आहे. तर तुम्हाला तो काहीतरी देतो आहे, तर त्याच्यामध्ये तुमचा किती स्वार्थ साधेल हा प्रश्न दूर आहे. पण तुम्हाला तो देत असताना त्याचा किती स्वार्थ साधला जातो वरच्या जातीच्या सत्ताधाऱ्याचा, तो महत्वाचा भाग असतो. लक्षात घ्या. आता वास्तविक मी तुम्हाला सांगतो की 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाल्याबरोबर कर्नाटकचा जो के कृष्णमूर्ती नावाचा जो माणूस होता तो सुप्रीम कोर्टात गेला आणि त्यांनी आव्हान दिलं, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीला आव्हान दिलं 94 सालीच, तेव्हाच. सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर सुनावणी घेतली नाही. का घेतली नाही? असं सुप्रीम कोर्टाने ठरवलं असतं तर लगेच सुनावणी केली असेल, लगेच रद्द केलं असतं. परंतु 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीमुळे जे SC ST ओबीसींना जे पंचायत राजमध्ये आरक्षण मिळतं आहे त्याचा सगळ्यात जास्त फायदा काँग्रेस आणि भाजपला होणार होता. म्हणून सुप्रीम कोर्टाने तेव्हा सुनावणी घेतली नाही. चालू द्या, 73वी 74वी घटना दुरुस्ती चालू द्या, कारण ती चालू राहिली तरच मग काँग्रेसला आणि भाजपला फायदा होईल. म्हणून सुप्रीम कोर्टाने तब्बल किती वर्ष, तब्बल 16 वर्ष त्याच्यावर सुनावणीच घेतली नाही. लक्षात घ्या. आणि मग 2010 मध्ये तो निकाल येतो, के कृष्णमूर्ती केसचं जजमेंट येतं आणि त्याच्यामध्ये मग ते 2010च्या त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं की ओबीसींना आरक्षण देताना त्याचा इम्पिरिकल डेटा गोळा केला पाहिजे
आणि त्या डेटाच्या आधारावर निष्कर्ष काढून मग ओबीसीना किती रिझर्वेशन द्यायचं, किती नाही द्यायचं, कुठे द्यायचं, कोणत्या वार्डात द्यायचं, हे सगळं मग तुम्ही त्या तज्ञ कमिटीच्या आधारे जो काही डेटा गोळा केला आहे त्याच्या निष्कर्षा आधारे तुम्ही ओबीसींना ते राजकीय आरक्षण देऊ शकता. आता एससी एसटीच्या बाबतीत इम्पिरिकल डेटा गोळा करायची काही गरज आहे का? नाही, त्यांची जात जनगणना होते एससी एसटीची दर 10 वर्षांनी, त्यामुळे त्यांचा डेटा ऑलरेडी तयार असतो, रेडी असतो, त्यामुळे त्यांचा इम्पिरिकल डेटा गोळा करायची गरज नाही आणि त्यांचं आरक्षण धोक्यात पण येत नाही. एससी एसटीचं जेवढी लोकसंख्या त्यांची वाढली की तेवढे वार्ड त्यांचे वाढणार, आदिवासींचे पण आणि दलितांचे पण. पण ओबीसींची जनगणनाच होत नाही, त्यामुळे कुठलाच डेटा मिळत नाही आणि कुठलाच डेटा मिळत नाही तर मग कुठल्या आधारावर ओबीसींना आरक्षण द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं? तुमची लोकसंख्याच नाही, तुमचे किती लोक निवडून येतात, किती पडतात, काही माहितीच नाही, डेटाच नाही. तुम्ही किती सामाजिक दृष्ट्या मागितलेले आहेत, किती पुढे आलेले आहेत, काही डेटाच जर नाही आहे तर तुम्हाला आरक्षण कुठल्या आधारावर द्यायचं? तर मग तो आधार शोधण्यासाठी मग इम्पिरिकल डेटा गोळा करा तज्ञ कमिटीच्या माध्यमातून आणि त्याच्या आधारे मग ओबीसींना किती आरक्षण द्यायचं ते ठरवा. आणि त्या जजमेंटमध्ये आणखी एक म्हटलं आहे की कोणत्याही परिस्थितीत 50% वर आरक्षण जायला नको. म्हणजे एससी एसटीचं आरक्षण वाढलं की ओबीसीचं कमी होणार. लक्षात घ्या सर. अशा पद्धतीने हे आरक्षण धोक्यात आलं. बोला बोला. म्हणजे सर, आपण राज्य पातळीवर ओबीसीच्या संघटनेसाठी व ओबीसीच्या हक्कांसाठी उत्तम काम करीत आहात, त्याबद्दल खरं तर मी आपलं खूप खूप अभिनंदन करते. आणि आपलं महाराष्ट्र टाइम्स मध्ये या वर्तमानपत्रात ओबीसी विरुद्ध षडयंत्र या लेखात आपण काही ठराव मांडले होते आणि त्यापैकी ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेला इम्पिरिकल डाटा केंद्राकडून लवकरात लवकर म्हणजे मिळावा, हा ठराव विधानसभेत मंजुरी झाला. सर, आपल्या कार्याला खरोखरच खूप खूप सलाम. सर, ओबीसीच्या हिताचे बाकीचे ठराव मंजूर करून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नाही, ठराव माननीय भुजबळ साहेबांनी मांडला आणि तो मंजुरी झाला. गदारोळमध्ये विरोध झाला पण मंजूर झाला. त्याबद्दल मी लगेच भुजबळ साहेबांचं अभिनंदन करणारा एक ठराव पण मी मांडला, तो पोस्ट पण केला, कमेंट याच्यामध्ये फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर सगळीकडे. भुजबळ साहेबांचं अभिनंदन पण केलं मी. पण अभिनंदन करत असताना मी एक महत्वाची गोष्ट अशी सांगितली की मी जे 4 ठराव मांडले त्याच्यातला एकही ठराव विधानसभेत मांडला गेला नाही. लक्षात घ्या. फक्त भुजबळ साहेबांनी जो ठराव मांडला तो त्या दिशेने जाणारा होता, म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. लक्षात घ्या. मी 4 ठराव जे मांडले त्याच्यात मी स्पष्टपणे म्हटलं होतं की ओबीसीची जातनिहाय जनगणना केली तरच ओबीसीचं आरक्षण, राजकीय किंवा सामाजिक किंवा प्रशासनामधलं आरक्षण तरच भक्कम होईल ओबीसी जनगणना केल्यानंतर. म्हणून ओबीसी जनगणनेचा ठराव विधानसभेत मांडला पाहिजे. आता तो एकदा तर मांडला गेला, नाना पटोले साहेबांनी मांडला, पण तो कसा मांडला? केंद्राने ओबीसी जनगणना करावी असा प्रस्ताव केंद्राला सादर केला, त्याचा तो ठराव होता नाना पटोले साहेबांनी मांडलेला. मी त्याच वेळेस नाना पटोले साहेबांना सांगितलं की याचं उत्तर केंद्र सरकारकडून येईल आणि ते नकारार्थी उत्तर असेल. त्याप्रमाणे केंद्र सरकारकडून पत्र आलं आणि नाना पटोले साहेबांच्या ठरावाला केंद्राने सांगितलं स्पष्टपणे नकार, ओबीसीची जनगणना आम्ही करू शकत नाही. मी त्याच वेळेस नाना पटोले साहेबांना सांगितलं की आता विधानसभेत दुसरा ठराव मांडा. दुसरा ठराव काय मांडायचा की जर केंद्र सरकार ओबीसी जनगणना करत नसेल तर राज्य स्तरावर महाराष्ट्र सरकार ओबीसीची जनगणना करेल. आणि त्याच्या पुढचा ठराव असा होता की केंद्र सरकार ओबीसीची जनगणना जर करत नसेल तर महाराष्ट्र सरकारचा या राष्ट्रीय जनगणनेवर बहिष्कार असेल. केंद्र सरकारतर्फे जी जनगणना केली जाईल 2021 साली त्या जनगणनेवर महाराष्ट्र शासनाचा बहिष्कार. महाराष्ट्र शासनाचा बहिष्कार म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाचा एकही कर्मचारी, एकही अधिकारी केंद्र सरकारच्या जनगणना कार्यक्रमात सहभागी होणार नाही. आमचा कर्मचारी, आमचा अधिकारी आमच्या राज्यातली ओबीसीची जनगणना करेल, तुमची केंद्राची जनगणना नाही करणार. असे ठराव तुम्ही जोपर्यंत विधानसभेत मांडत नाही
जोपर्यंत नाक दाबत नाही तोपर्यंत केंद्र सरकारचं थोबाड उघडणार नाही, लक्षात घ्या. तर हा ठराव मांडला गेला पाहिजे, तरच मी ओबीसी नेत्यांना धन्यवाद देईल, लक्षात घ्या. तर खऱ्या अर्थाने हे परवा भुजबळ साहेबांनी जो ठराव मांडला तो फक्त त्या दिशेने जाणारा होता, म्हणून मी त्यांचा अभिनंदन केलं. नाही काही भुजबळ साहेबांनी, वडेट्टीवार साहेबांनी, नाना पटोले साहेबांनी मी सांगितलेले चारही ठराव विधानसभेत मांडले गेले पाहिजेत आणि त्याप्रमाणे कृती कार्यक्रम आखला गेला पाहिजे, लक्षात घ्या. आता अनेक तज्ञ लोक मला सांगतात, विचारतात प्रश्न. आमच्याकडे खूप तज्ञ लोक आहेत, विद्वान लोक आहेत आपल्याकडे. ते लगेच मला प्रश्न विचारतात, का हो श्रावण देवरे, तुम्हाला एवढंही समजत नाही का की जर विधानसभेने जर असा ठराव मांडला आणि केंद्र सरकारच्या जनगणनेत जर विधानसभेत ठराव मांडून जर तुम्ही बहिष्कार टाकला तर विधानसभा भंग होईल ना, सरकार बरखास्त होईल ना, असं ते विद्वान लोक मला सांगतात. आता ह्या मूर्ख लोकांना एवढंही कळत नाही की एक तर पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की ओबीसीच्या बाबतीत सरळ सरळ समोरासमोर विरोध करायला आज कोणताही पक्ष धजत नाही, लक्षात घ्या. मंडल आयोग लागू करतानाही त्यांनी मंडल आयोगाला नाही विरोध केला, भाजपने रामरथ यात्रा काढली, ओबीसीचं फक्त डायव्हर्शन केलं, पण मंडल आयोगाला विरोध नाही केला त्यांनी. मंडल आयोग काढण्यासाठी रामरथ यात्रा आणि राम मंदिर आणि ते अयोध्या वगैरे सगळं काढलं. ओबीसी हा एकमेव असा समाज घटक आहे की त्या ओबीसीच्या समोर उभा राहून एकही पक्ष नेता समोरासमोर उभं राहून विरोधात जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही, करू शकत नाही. एवढी हिंमत ओबीसीची आज. जर ठराव मांडला, मी गॅरंटी देतो, ठराव मांडला विधानसभेत तर हिंमत नाही केंद्र सरकारची की विधानसभा बरखास्त करून देईल किंवा सरकार बरखास्त करून देईल, ही हिंमतच नाही. कारण 52% ओबीसीच्या हिताचा तो ठराव आहे आणि 52% ओबीसीच्या विरोधात जाण्याची हिंमत ना भाजपमध्ये आहे, ना काँग्रेसमध्ये आहे, ना राष्ट्रवादीत, ना शिवसेनेत. त्यामुळे मी अगदी 100% गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही 4 ठराव फक्त तयार करा, मांडण्याच्या आधीच केंद्र सरकारचा फोन येईल उद्धव ठाकरेंना की ठाकरे साहेब विधानसभेत असा ठराव नका मांडू, आम्ही केंद्रातर्फेच ओबीसीची जनगणना घेत आहोत, असा फोन मोदी साहेब ताबडतोब ठाकरे साहेबांना करतील. 100% गॅरंटी देतो. तुमच्यात थोडीशी हिंमत पाहिजे, तुमच्यात. अगदी बरोबर, तेवढं करायला पाहिजे यांनी आणि ते ठराव मांडले पाहिजे. तयार तर करा, मांडायची तयारी. अहो तुम्ही डसू नका, फुटकार तर मारा, चावू नका. फुटकार सुद्धा मारण्याची यांच्यामध्ये हिंमत. इतके भेकड आणि इतके सगळे नालायक लोक बसलेले आहेत विधानसभेत, ओबीसी नेते. मी म्हटलं की आपल्या ज्या समाजामध्ये म्हणजे ओबीसी समाजामध्ये आरक्षण म्हटलं, पहिले तर आपण लक्षच दिलं नाही त्या आरक्षणाकडे, आणि आरक्षण म्हटलं की लोकांना असं वाटतं की सरळ सरळ राखीव जागा आहेत ह्या, आणि त्याचाच सरळ अर्थ ते तसा काढतात. पण त्यांच्या हे लक्षात नाही की आरक्षण म्हणजे मिनिमम ऑपॉर्च्युनिटी फॉर रिप्रेझेंटेशन, आणि त्यामुळेच आपल्याला हे अडथळे निर्माण होतात. याचबरोबर आता आपण जसं आपण म्हणालात की ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे, मग हा जनगणना होताना ओबीसी समाजात अनेक जातीचं संघटनात्मक आपलं कार्य करताना ह्या अनेक जाती असल्यामुळे आपल्याला अडथळे येतात का, किंवा मग ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हा शब्द वापरलेला नाही. संविधानात जर तुम्ही बघितलं तर रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, आणि तेही म्हणजे प्रमाणाच्या त्याला प्रमाण दाखवून दिलंय त्यांनी, लक्षात घ्या, लोकसंख्येच्या प्रमाणात. त्यामुळे प्रतिनिधित्व हा शब्द त्याला खरा आहे, रिप्रेझेंटेशन. आरक्षण हा शब्द ब्राह्मणी आहे आणि आरक्षणचा सरळ सरळ अर्थ होतो भीक, आरक्षणाची भीक. प्रतिनिधित्व हा हक्क आहे.
आम्हाला प्रतिनिधित्वाचा हक्क आहे, कारण आमची एवढी लोकसंख्या आहे. बरोबर. पण आरक्षण म्हटलं की मग ती भीक येते, आणि तो ब्राह्मणी शब्द आहे. आपण आपल्या डोक्यामध्ये ब्राह्मणी शब्द फार पटकन फिट बसतो, कारण प्रसार माध्यम, मीडिया त्यांच्या हातात असल्यामुळे, साधनं त्यांच्या हातात असल्यामुळे तो आपल्या बहुजन समाजाचा अभ्यासही कमी पडतो. हम्म. लक्षात घ्या. तर हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे कॅटेगरीला आहे, लक्षात घ्या. हे कुठल्याही जातीला नाहीये, कुठल्याही जातीला रिप्रेझेंटेशन दिलेलं नाही. कॅटेगरी, जर ती जात त्या कॅटेगरीमध्ये येत असेल, मग एससी कॅटेगरी असेल, एसटी कॅटेगरी असेल, ओबीसी कॅटेगरी असेल, तर त्या जातीला त्या कॅटेगरीच्या अंतर्गत रिप्रेझेंटेशन मिळेल, लक्षात घ्या. बरोबर. परंतु होतं काय की आपल्याकडे जातीची उतरंड असल्यामुळे ज्या जाती तुलनेने पुढारलेल्या आहेत, संख्येने जास्त आहेत, त्या सर्वात जास्त लाभ घेतात. हा तर शाहू महाराजांच्या घोड्याचा सिद्धांत आहे, बागेमधल्या घोड्यांचा. हो. तर छत्रपती शाहू महाराजांनी ज्या 50% राखीव जागा ठेवल्या होत्या, ते ब्राह्मण, सारस्वत, सिकेपी सोडून बाकी सगळ्या बहुजन जातींसाठी होत्या. म्हणजे त्याच्यामध्ये मराठा पण येतात, कुणबी पण येतात, तेली, माळी, न्हावी, धोबी, सुतार, चांभार, मातंग हे सगळे येतात. सगळंच. ब्राह्मण जात वगळता बाकी सगळ्या बहुजन जाती छत्रपती शाहू महाराजांच्या 50% रिझर्वेशन मध्ये येत होत्या. पण त्यात झालं काय की मराठा जात ही पुढारलेली जात होती, त्याही वेळेस जमीनदार जात होती, साधन संपत्तीवाली जात होती. त्यामुळे शाहू महाराजांच्या सगळ्या सवलतींचा वापर, उपयोग मराठा जातीला झाला, आणि ती अजून जास्त पुढारलेली झाली. आणि म्हणून मग इंग्रज गेल्यानंतर ती डायरेक्ट सत्तेत आली, लक्षात घ्या. आणि मग 70 वर्षामध्ये मराठा जात ही एवढी पुढारलेली आहे, तिच्याकडे एवढी साधन संपत्ती आहे, त्यामुळे तुम्ही बघितलं असेल सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, तो मागासलेला नाही. म्हणजे एससी बीसी जो दर्जा दिला होता गायकवाड आयोगाने आणि फडणवीस साहेबांनी, तो सुप्रीम कोर्टाने काढून घेतलेला आहे. आरक्षणाबाबतची भूमिका राजकीय पक्ष हाताळताना आपल्याला दिसतोय आता. या अनुषंगाने राजकीय नेतृत्व हेच केवळ राष्ट्रीय नेतृत्वाचे क्षेत्र होय असे समजणे बरोबर आहे का? काय काय प्रश्न आधी विचारा. आरक्षणाबाबतची भूमिका आता आपल्याला राजकीय पक्ष हाताळताना दिसतो आहे. या अनुषंगाने राजकीय नेतृत्व हेच केवळ राष्ट्रीय नेतृत्वाचे क्षेत्र होय असे समजणे बरोबर आहे का? नाही, हे राजकीय नेतृत्व हे त्याला मर्यादा आहेत ना, राजकीय मर्यादा आहेत त्याला. हे बघा, जोपर्यंत सामाजिक नेतृत्व निर्माण होत नाही, अगदी बरोबर. ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आज आपल्याकडे सामाजिक चळवळ जर असती तर आपले नेते एवढे घाबरट भित्रे तयार झाले नसते, लक्षात घ्या. आपले नेते घाबरट आणि भित्रे का आहेत? कारण आपल्याकडे सांस्कृतिक चळवळ नाही, सामाजिक चळवळ तेवढी मजबूत नाही आहे, परंतु ती कमजोर आहे. आणि सांस्कृतिक चळवळ नाही, अजिबातच नाही, आणि सामाजिक चळवळ पण कमजोर आहे. त्यामुळे आपली राजकीय चळवळ कमजोर आहे. त्यामुळे आपले राजकीय नेते हे कमजोर आहेत, भित्रे आहेत. या राजकीय नेत्यांनी सर्वात आधी सांस्कृतिक चळवळ भक्कम केली पाहिजे, किमान त्याला मदत केली पाहिजे, सामाजिक कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे. परंतु आपले ओबीसी नेते असं काही करत नाही. हे फक्त स्वतःची घरं भरतात आणि सामाजिक कार्यकर्त्यांना दमडीची मदत करत नाही, शासनाची मदत होत नाही, प्रशासनाकडून मदत होत नाही. आणि मग तुमच्या आमच्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत हे स्वतःच्या खिशातून जेवढा खर्च करता येईल, जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ देऊन सामाजिक चळवळ चालवत असतात. आणि राष्ट्रीय नेते हे, ओबीसी नेते हे राष्ट्रीय नेते का होऊ शकत नाही, याचं हेच कारण आहे. हे बघा, फडणवीसांना कोणीही ब्राह्मण नेता म्हणत नाही. फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत असं म्हटलं जातं. गडकरी हे ब्राह्मणांचे नेते नाही, गडकरी हे राष्ट्राचे नेते आहेत असं म्हटलं जातं. पण भुजबळ ओबीसी नेता, रामदास आठवले दलितांचा नेता, नितीन राऊत दलितांचा मंत्री, नाना पटोले ओबीसीचे सभापती. का?
हे ओबीसी नेते राष्ट्रीय नेते का बनू शकत नाहीत? कारण ते सामाजिक चळवळी चालवत नाही आणि सांस्कृतिक चळवळी चालवत नाही. तामिळनाडू मधला प्रत्येक ओबीसी कार्यकर्ता, प्रत्येक ओबीसी नेता हा राष्ट्रीय नेता असतो. लक्षात घ्या, तिथं कधीच कोणी कोणाला ओबीसी नेता म्हणत नाही. आता मी इथं का म्हणतो त्यांना ओबीसी नेता, कारण आपल्या लोकांना ते समजावं म्हणून. मी जर करुणानिधीला जर आणि स्टॅलिनला जर मी राष्ट्रीय नेता म्हणायला लागलो ना, तर आपले महाराष्ट्राचे लोक म्हणतील अरे मग हा काहीतरी बामणांचा नेता असेल, म्हणजे काय बामण असेल बाबा म्हणून तो राष्ट्रीय नेता. मला ते जाणीवपूर्वक आपल्या लोकांना ते समजून देण्यासाठी मला त्यांना ओबीसी नेता म्हणावं लागतं, कारण ते ओबीसी जातीत जन्मलेले राष्ट्रीय नेते आहेत. लक्षात घ्या. तर एससी एसटी ओबीसी मधून जर एखाद्या नेत्याला जर राष्ट्रीय नेता व्हायचं असेल तर त्याने सांस्कृतिक चळवळ उभी केली पाहिजे आणि सामाजिक चळवळ भक्कम केली पाहिजे, तरच त्याची राजकीय चळवळ भक्कम होईल आणि तरच तो राजकीय नेता राष्ट्रीय नेता बनेल. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न. अगदी बरोबर आहे सर. सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळ होणं खरंच गरजेचं आहे. सर, सावित्री फुलेंनी स्त्री समाजाला विद्येचे महत्व पटवून दिले, तरीही आज बहुजन महिलांच्या दशा आणि दिशा तसेच केंद्र सरकारचे स्त्रीविषयक धोरण याबाबत आपण काय सांगू शकाल? आता बघा, तात्यासाहेब महात्मा फुले असतील किंवा सावित्रीमाई असतील, यांनी कधीच एका जातीसाठी काम केलं नाही. त्यांचे सोबत त्यांचे मित्र पण ब्राह्मण होते अनेक. त्यांनी मुलींची जी पहिली शाळा काढली, म्हणजे स्त्रियांना शिक्षण देताना सुद्धा त्यांनी स्त्रियांची जात बघितली नाही. त्यांनी काढलेल्या स्त्रियांच्या शाळेमध्ये, मुलींच्या शाळेमध्ये सर्व जातीच्या मुली होत्या. लक्षात घ्या. परंतु समाजामध्ये जो पुढारलेला वर्ग असतो तो नव्याने आलेल्या तंत्रज्ञानाचा किंवा नव्याने आलेल्या सुधारणांचा किंवा नव्याने आलेल्या क्रांतिकारक तत्वाचा सगळ्यात जास्त फायदा पुढारलेली जात घेत असते, पुढारलेला वर्ग घेत असतो. आणि साहजिकच तात्यासाहेब महात्मा फुलेंनी जे स्त्री शिक्षण आणलं, त्या स्त्री शिक्षणाचा सगळ्यात जास्त फायदा ब्राह्मण मुलींसाठी झाला. तरी पण त्या काळामध्ये ब्राह्मण पुरुष हे स्त्री शिक्षणाला विरोध करत होते. त्या काळात म्हणत होते की जर मुली पाठीवर अक्षर गिरवायला लागल्यात तर त्या अक्षरासारखे किडे मकोडे नवऱ्याच्या ताटात पडतील. म्हणजे बघा, जी स्त्री शिक्षण घेते आहे तिच्या ताटात नाही पडणार आळ्या. कोणाच्या ताटात पडतील? तिच्या नवऱ्याच्या ताटात पडतील. असं का केलं त्यांनी? असं का सांगितलं? कारण दहशत बाईवर बसून उपयोग नाही, कारण ती बाई दहशतीच्या बाहेर आली म्हणून तर ती शाळेत जाते शिकायला. त्यामुळे बाईवर दहशत दाखवून काहीच उपयोग नाही. तिच्या ताटात आड्या पडतील असं सांगून काहीच उपयोग नाही. पण तो नवरा उभा आहे की ज्याच्या हातामध्ये नियंत्रण आहे की माझ्या बायकोला शाळेत जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं, त्याच्यावर दहशत, त्याच्या ताटात आड्या पडतील, तो घाबरला पाहिजे. अरे माझी बायको जर शाळेत शिकायला गेली तर माझ्या ताटात आड्या पडतील, मग तिला शाळेत जायला बंदी. मग ब्राह्मण किती हुशार आहे बघा, जी शिक्षण घेते तिच्या ताटात नाही आड्या पडणार, नवऱ्याच्या ताटात आड्या पडतील. म्हणजे तो नवरा लगेच दोरी ओढेल आणि सांगेल की शाळा बंद. तर या अर्थाने जर आपण विचार केला तर बहुजन समाजातल्या स्त्रिया फारशा शिकल्या नाहीत. ज्यांना शिक्षण मिळालं त्यांनी, ताराबाई शिंदे, मराठा समाजाची विधवा स्त्री ताराबाई शिंदे, किती क्रांतिकारक. त्या काळामध्ये स्त्री पुरुष तुलना म्हणून पुस्तक लिहिलं, आजही वाचताना अंगावर काटा येते, इतकं भयंकर आक्रमक पुस्तक. आमची साठे ही मुक्ता साळवे, काय क्रांतिकारक निबंध होता. तर थोडं जरी शिक्षण मिळालं, थोडी जरी विद्या मिळाली तर या समाज घटकांमधून क्रांतिकारक तयार होतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुक्ता साळवे आणि पंडिता रमाबाई सुद्धा ब्राह्मणांची, नंतर ताराबाई शिंदे, नंतर बिरजेबाई संपादिका, तालुबाई बिरजे. हो.
हो. आणि आमच्या डॉक्टर झालेल्या पहिल्या डॉक्टर माळी समाजाच्या रखमा राऊत. नाव लक्षात, रखमा राऊत. हा रखमाताई राऊत. बघा म्हणजे त्या काळामध्ये थोडीशी विद्या मिळाली लगेच क्रांतिकारक तत्व जागृत लक्षात घ्या. तर हे त्या काळामध्ये तात्यासाहेबांनी जे काही सांस्कृतिक चळवळी केल्यात, त्यांनी ज्या काही सामाजिक चळवळी केल्या, त्याचं फलस्वरूप म्हणून असे क्रांतिकारक स्त्रिया आणि पुरुष तात्यासाहेबांच्या हयातीत तयार झाले. हयातीत लक्षात घ्या. तर स्त्री शिक्षण असो किंवा एकूणच SC ST OBCचं मागासवर्गीयांचं शिक्षण असो, केंद्रामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रस्थापित जातींची सत्ता असल्यामुळे केंद्रामध्ये ब्राह्मणांची सत्ता आणि राज्यांमध्ये क्षत्रिय जातींची सत्ता, जसं आपल्याकडे मराठा क्षत्रिय जात तिची सत्ता आहे राज्यामध्ये, तिकडे जाट, तिकडे पटेल, तिकडे गुर्जर, हे सगळे खाप पंचायतवाले, जात पंचायतवाले, हे सगळे प्रतिगामी स्त्री शिक्षणाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात. उघडपणे म्हणा किंवा छुपे पद्धतीने म्हणा, लक्षात घ्या, ते काम करतात अशा पद्धतीने. आता हे पंचायत राज मधलं इलेक्शन आलं म्हणून बाया निवडणुकीला उभा राहायला लागल्यात, गावातही आणि जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये, नगरपालिकेमध्ये. तोपर्यंत पुरुषाचीच हे होती. तर सांगा उद्देश असा आहे की प्रस्थापित जाती ज्या आहेत सत्तेमधल्या, त्या स्त्री शिक्षणाच्या विरोधात आणि एकूणच मागासवर्गीयांच्या शिक्षणाच्या, आता बघा शिष्यवृत्ती आता जवळपास ओबीसीची शिष्यवृत्ती, जवळजवळ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद पडलेली आहे. SC ST पण प्रचंड प्रमाणात कपात झालेली आहे. परदेशात जे मुलं शिक्षणासाठी पाठवले जातात SC दलितांचे, त्यांच्यातही प्रचंड प्रमाणात कपात झालेली आहे. यावर्षी ते 100च गेलेत फक्त, लक्षात घ्या. म्हणजे जिथं 17,000 जायला पाहिजे तिथे 100च गेलेत, लक्षात घ्या. तर एकूणच प्रस्थापित जातींची सत्ता असल्यामुळे मागासवर्गीयांच्या शिक्षणाच्या विरोधात आणि स्त्री शिक्षणाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात हे लोक काम करत आहेत आणि त्यांना पुन्हा ती पेशवाई आणायची आहे. पुन्हा हे सगळे SC ST OBC स्त्री पुरुष पुन्हा धार्मिक कर्मकांडाच्या नादी लागले पाहिजेत. तुम्ही जर टीव्ही सिरियल जर बघितल्यात, काय ती माझी आई काळूबाई, नवनाथ, तर नवनाथ हा एवढा क्रांतिकारक धर्म आहे. नाथ धर्म हा क्रांतिकारक धर्म आहे. तो एवढा क्रांतिकारक होता की जीव वाचवण्यासाठी संत ज्ञानेश्वरांना नाथ धर्माची दीक्षा घ्यावी लागली. एवढा नाथ धर्म क्रांतिकारक होता. ज्ञानेश्वरांनी जीव वाचवण्यासाठी, कारण ब्राह्मण तर त्यांची हत्या करणारच होते, तर ज्ञानेश्वरांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नाथ धर्माची दीक्षा घेतली आणि त्याच्यामुळे ते ज्ञानेश्वरी लिहू शकले, लक्षात घ्या. तर एवढा क्रांतिकारक नाथ धर्म जो ब्राह्मणवादाच्या विरोधात, ब्राह्मणांच्या विरोधात, तुम्ही जर टीव्हीवर सिरियल बघितली नाथांची, नवनाथांची, सगळे ब्राह्मणवादी आहेत. सगळं पूजापाठ, सगळं कर्मकांड, त्या शंकराची सिरियल, जय बजरंगबलीची सिरियल, रामायण, महाभारत, आणखी काय ते वेगवेगळ्या काळू मामाच्या नावाने काहीतरी, या सगळ्या ज्या काही जाणीवपूर्वक शालेय शिक्षण बंद पाडण्यात येत आहे, शालेय शिक्षण बंद पाडण्यात येत आहे आणि पोथी पुराणांचं शिक्षण टीव्हीच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून सुरू आहे जोरात. अगदी बरोबर सर, वारंवार तेच हॅमरिंग होत आहे आपल्या ओबीसी समाजावर. सर, आपण तरुण वर्गांसाठी नवनवीन अभिनव संकल्पना राबविता. महात्मा फुले बँक अमरावती, सावित्री शक्तीपीठ पुणे आणि फुले आंबेडकर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक परीक्षा आपण आयोजित केली आहे. सत्यशोधक परीक्षा आयोजित करण्यामागची आपली भूमिका स्पष्ट करा आणि सत्यशोधक परीक्षेची तारीख जर निश्चित झाली असेल तर ती कळवा. 1990-91 जेव्हा मंडल आयोगाची मुवमेंट जोरात होती आणि मी बघत होतो त्या काळामध्ये की जो ओबीसी मंडल आयोगाच्या पाठीमागे आला पाहिजे तो राम रथाच्या पाठीमागे डायव्हर्ट झाला. त्या काळामध्ये मंडल रथ यात्रा पण काढली होती. शरद यादव जे जनता दलाचे अध्यक्ष होते त्या काळामध्ये, शरद यादवांनी मंडल रथ यात्रा पण काढली होती. पण राम रथाला मिळालेला ओबीसीचा सपोर्ट आणि मंडल रथाला मिळालेला सपोर्ट याच्यावरून माझ्या मनामध्ये थोडी कालवाकालव झाली आणि मी चिंतन केलं, थोडंसं सिंहावलोकन केलं की माझ्यासारखे असंख्य ओबीसी कार्यकर्ते गल्ली बोळात काम करत आहेत
राज्यात काम करतायत, देशात काम करतायत, दिल्लीत काम करतायत, मुंबईत काम करतायत आणि एवढे असंख्य ओबीसी कार्यकर्ते काम करत असून सुद्धा आपला ओबीसी जागृत का होत नाही. आणि मी थोडं चिंतन केलं, सिंहावलोकन केलं आणि लक्षात आलं माझ्या की ही जी शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेमधून स्लो पॉइझनिंग मोठ्या प्रमाणात केलं जातं. ब्राह्मणवादाचं स्लो पॉइझनिंग म्हणजे अगदी पहिल्या इयत्तेत मी गेलो आणि पहिल्याच दिवशी माझ्या पाठीवर माझ्या गुरुजींनी ग गणपतीचा गिरवला माझ्या पाठीवर. तिथून ब्राह्मणवादाचं शिक्षण सुरू. ग गणपतीचा, भ भटजीचा, य यज्ञाचा हे सगळं मी माझं स्वतःच अवलोकन केलं, सिंहावलोकन, की मी कसा घडलो लक्षात घ्या. आणि मी असा घडलो नसतो तर मग कसा घडलो असतो हेही मी विचार केला. आणि मग तिथल्या पहिल्या दिवसापासून मी एक एक दिवस आठवण करत गेलो आणि सगळं मी जेव्हा बघितलं की मला तर सगळं ब्राह्मणी स्लो पॉइझनिंगच करण्यात आलेलं आहे लहानपणापासून. आणि मग तेव्हा मी विचार केला की फुले आंबेडकर विद्यापीठ बौद्ध विद्यापीठाच्या धर्तीवर बघा, अमेरिकेत, युरोपमध्ये जी भांडवली लोकशाही क्रांती झाली ती रेनेसान्स मुवमेंटमुळे, प्रबोधनाच्या क्रांतीमुळे, वैचारिक क्रांतीमुळे. तर बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात वैचारिक क्रांती केल्याशिवाय तुम्हाला राजकीय क्रांती करता येत नाही. तर युरोपमध्ये ती वैचारिक क्रांती झाली म्हणून भांडवली लोकशाही क्रांती झाली. बौद्ध विद्यापीठांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांती केली. त्याच्या परिणामी त्या काळातली जी वर्ण व्यवस्था होती ती नष्ट झाली. आणि आता तुम्हाला जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर तुम्हाला जाती व्यवस्था विरोधातलं शिक्षण म्हणजे फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि जेव्हा मी बघितलं की शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये कुठेही फुले शाहू आंबेडकरांचे विचार शिकवले जात नाहीत, उलट ग गणपती, भ भटजीच्या माध्यमातून आणि छत्रपती शिवाजी राजांचा मुस्लिम देशचा इतिहास शिकवून आणि तो रामदास स्वामी कसा त्यांचा गुरु होता आणि तो पुरंदरेने सांगितल्याप्रमाणे तो कोंडदेव कसा त्यांचा गुरु होता, हे सगळं जे काही सांगितलं गेलं, शिकवलं गेलं, हे सगळं ब्राह्मणी स्लो पॉइझनिंग होतं. आणि त्याच्यामुळे पहिल्या इयत्तेपासून तर कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत जर ब्राह्मणी शिक्षण दिलं जात असेल तर कॉलेजमधून बाहेर पडणारा जो बी कोणी विद्यार्थी असेल तो जय भवानी जय शिवाजी म्हणत शिवसेनेत जाईल, भाजपमध्ये जाईल. तो तुमच्या ओबीसी पक्षात किंवा तुमच्या आरपीआय मध्ये किंवा बहुजन समाज पक्षात नाही येणार. लक्षात घ्या, हे शिक्षणच मुळात स्लो पॉइझनिंग आहे. आणि म्हणून मी 91-92 साली विचार केला, फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ स्थापन केलं, फुले शाहू आंबेडकरांचा अभ्यासक्रम तयार केला, त्याच्यावर पुस्तकं छापली. अनेक पुस्तकं तुम्हाला इथे दिसत आहेत, ही अभ्यासक्रम पुस्तकं आहेत ती फुले आंबेडकर विद्यापीठाची. आणि मग तेव्हापासून तर आजपर्यंत जवळजवळ 28 वर्ष नॉनस्टॉप या परीक्षा मी पूर्ण महाराष्ट्रावर घेतो आहे. आणि आतापर्यंत अनेक पुस्तकांवर परीक्षा झालेल्या आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या ग्रंथांवर झालेल्या आहेत. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट बाबासाहेबांचं, कास्ट इन इंडिया, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, स्टेट्स अँड मायनॉरिटीज बाबासाहेबांचे ग्रंथ, शेतकऱ्याचा आसूर तात्यासाहेबांचं, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, अशा सगळ्या ग्रंथांवर रिपीट अँड रिपीट परीक्षा झालेल्या आहेत. अगदी कमी किमतीत ही पुस्तकं मी मुलांना घरपोच पाठवलेली आहेत, निम्म्यापेक्षाही कमी किमतीत मुलांनी वाचल्या आहेत, परीक्षा दिलेल्या आहेत. आतापर्यंत कमीत कमी 50,000 विद्यार्थ्यांनी या सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. पण बौद्ध विद्यापीठांनी त्या काळामध्ये जी जागतिक स्तरावर जी प्रबोधन क्रांती केली, कारण बौद्ध विद्यापीठामध्ये देशोदेशीचे विद्यार्थी शिकायला येत होते, लक्षात घ्या. तसं विद्यापीठ आज आपल्याला गरज आहे आणि ते मी छोटेखानी फुले आंबेडकर विद्यापीठाच्या माध्यमातून मी ते काम 28 वर्षापासून सुरू ठेवलं आहे. माझी अपेक्षा होती की धर्मांच्या काळामध्ये अनेक लोक येतील आणि अनेक लोकांच्या सहकार्याने हे फुले आंबेडकर विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावरचं विद्यापीठ होईल अशी माझी अपेक्षा होती. परंतु आपले सध्याचे पुरोगामी लोक भजन कीर्तनामध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांना, त्यामुळे कोणी मंदिरात जाऊन भजन कीर्तन करतं, कोणी बौद्ध विहारात जाऊन भजन कीर्तन करतं, पण बौद्ध क्रांती जी आहे ती कोणाच्याही डोक्यात नाही. त्यामुळे फुले आंबेडकर विद्यापीठ हे अगदी जुजबी स्वरूपात चालू आहे, पण ते चालू ठेवणं हे पण मी माझं कर्तव्य समजतो.
आज ना उद्या कोणीतरी येईल आणि त्या विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावरचं विद्यापीठ करेल. आता या कोरोनाच्या काळामध्ये पुस्तकं छापून मुलांना ते पाठवणं शक्य नव्हतं, म्हणून मग सावित्री शक्तीपीठाचे आमचे कुलधरण साहेब यांनी मला संपर्क केला आणि म्हणाले की आपण सावित्री शक्तीपीठ आणि फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ आणि महात्मा फुले बँक अमरावती आपण तिन्ही संयुक्त संस्थांनी मिळून आपण ऑनलाईन परीक्षा ठेवूया. त्याप्रमाणे आपण ऑनलाईन सत्यशोधक एक्झाम ठेवलेली आहे. याच्यात गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूल, बाबासाहेब आंबेडकरांचे अॅनिलेशन ऑफ कास्ट मराठीमध्ये आणि सत्यशोधक विधी या 4 पुस्तकांवर आपण 100 मार्काची परीक्षा 24 जुलै रोजी आपण ठेवलेली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आलेले आहेत आणि मला सांगायला आनंद वाटतो की 482 विद्यार्थ्यांमधून जवळजवळ 365 विद्यार्थी हे ओबीसी विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, फार महत्वाची बाब आहे, कारण आम्ही सांगितलंच होतं की ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मर्यादित ही परीक्षा. त्यामुळे 482 पैकी 365 विद्यार्थी हे ओबीसी विद्यार्थी आहेत. मग बाकी काही विद्यार्थ्यांना आम्ही एससी विद्यार्थ्यांना काहींना परवानगी दिली होती, काही एसटी विद्यार्थी आहेत, काही ओपन मधले पण आहेत आणि काही मुस्लिम पण आहेत. असे विद्यार्थी या परीक्षांना बसलेले आहेत. एकूण 482 विद्यार्थी परीक्षा देतील ऑनलाईन आणि या परीक्षा आपण यशस्वी करूया मोठ्या प्रमाणात. सावित्री शक्तीपीठ आणि महात्मा फुले बँक अमरावती आणि फुले आंबेडकर तत्वज्ञान विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण चालवलेला आहे. कोरोना जर संपला तर आपण आणखी जोमाने काम करूया, पुस्तकं छापून मुलांच्या हातात पुस्तकं देऊया. परंतु जोपर्यंत कोरोनाचं भय आहे तोपर्यंत आपण ऑनलाईन परीक्षा घेत राहू. धन्यवाद. पुढचा प्रश्न. खूपच छान सर. फुले आंबेडकर विद्यापीठ नक्कीच राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचेल सर. आणि आपण सत्यशोधक परीक्षेमुळे आपला ओबीसी तरुण वर्ग जागृत होतोय, ही खरंच आपली फलश्रुती म्हटली पाहिजे सर. आणि जास्तीत जास्त मुलं सहभागी होऊन नक्कीच फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा जागर करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया सर. सर, शेवटचा प्रश्न. सावित्री शक्तीपीठ पुणे या संस्थेने फुले दाम्पत्याच्या विचारावर राज्यात उत्तम कार्य करून भरघोस यश प्राप्त केले आहे. आपण सावित्रीच्या लेकींना तसेच तरुण वर्गाला काय संदेश द्याल? सावित्री शक्तीपीठाच्या ज्या माझ्या बहिणी आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे दशरथ कुलधरण साहेब आणि महाराष्ट्राच्या स्तरावर तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे कुलधरण साहेब आणि सावित्री शक्तीपीठ, तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्तरावर अनेक तरुणांना तुम्ही प्रेरणा दिलेली आहे, त्यांच्यासमोर आदर्श ठेवलेला आहे, त्यांना तुम्ही पुरोगामी विचारांसाठी प्रोत्साहन देत आहात. ही खूप आनंदाची बाब आहे. आणि मी एवढंच सांगेल आजच्या तरुण आणि तरुणींना की जोपर्यंत तुम्ही विचार समजून घेत नाही तोपर्यंत तुमच्या कृतीला काही अर्थ नसतो. आणि जर अर्थ असलाच तर तो प्रतिगामी अर्थ असतो. प्रतिगाम्यांना मदत करण्यासाठी ती कृती असते. तुम्ही आधी विचार समजून घ्या. तरुण आहात, तरुणी आहात, अभ्यासाचं वय आहे, अभ्यासाच्या माध्यमातून तात्यासाहेब महात्मा फुलेंची पुस्तकं वाचून ती समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आहेत, अॅनिलेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया, हू वेअर दी शूद्राज, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, स्टेट्स अँड मायनॉरिटीज, अशी कितीतरी पुस्तकं बाबासाहेबांनी लिहिली आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांचे रायटिंग स्पीचचे खंड काढलेले आहेत. समग्र वाङ्मय तात्यासाहेब महात्मा फुलेंचं काढलेलं आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये ही सगळी पुस्तकं उपलब्ध होतात. आता तर आपल्याला पीडीएफच्या स्वरूपामध्ये अगदी मोफत पुस्तकं मिळतात. पैसे खर्च करायची गरज नाही. मोबाईलवर व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये फोटो घालण्यापेक्षा जर आपण मोबाईलवर पीडीएफ कॉपीच्या स्वरूपामध्ये तात्यासाहेबांची पुस्तकं, बाबासाहेबांची पुस्तकं वाचली तर ती अधिक चांगली उपयुक्त ठरतील असं मला वाटतं. आणि विचार समजून घेता घेता मग तुम्ही सामाजिक कृती करा, राजकीय कृती करा. जर तुम्हाला एखाद्या राजकीय पक्षात जायचं असेल, काम करायचं असेल तर राजकीय पक्ष कोणत्या पक्षात काम करायचं याची निवड करताना सुद्धा तात्यासाहेब महात्मा फुलेंचे विचार माहीत पाहिजेत, बाबासाहेबांचे विचार माहीत पाहिजेत. त्यांनी कुठल्या प्रकारचं राजकारण करायला सांगितलेलं आहे, कोणतं राजकारण करायला सांगितलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. मागा असलेल्या लोकांना पुढे आणण्यासाठी राजकारण करायचं असतं. म्हणून तात्यासाहेब महात्मा फुलेंनी मुलींची शाळा काढली, अस्पृश्यांची शाळा काढली, दलितांसाठी शाळा काढली. बाबासाहेबांनी एससी, एसटी, ओबीसीना रिझर्वेशन दिलं संविधानामध्ये.
तर राजकारण करायचं असेल तर मागासलेल्या जातींना पुढे आणण्यासाठी राजकारण करा. ब्राह्मण जातींना पुन्हा सत्तेवर बसवण्यासाठी राजकारण करू नका. पुन्हा जाट पटेल मराठा या सत्ताधारी क्षत्रिय जातींना पुन्हा सत्तेवर बसवण्याचा धंदा करू नका. असं जर तुम्ही राजकारण करत असाल, काँग्रेसमध्ये जाऊन, भाजपमध्ये जाऊन, शिवसेनेत जाऊन, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन जर तुम्ही अशा प्रकारचे राजकारण जर करत असाल तर तुम्ही तात्यासाहेब महात्मा फुलेंचे शत्रू आहात. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे शत्रू आहात. कारण तुम्ही आपल्या शत्रूंचं राजकारण करताय. ब्राह्मणांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवतायत, मराठ्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवतायत, की जे आधीपासून सत्तेवर होतेच. आपल्याला सत्तेवर कोणाला बसवायचं आहे? कर्पुरी ठाकूर सारखे नाभिक समाजाचे कर्पुरी ठाकूर बिहारमध्ये 2 वेळा मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्याबरोबर ओबीसीना आरक्षण सुरू केलं आणि ओबीसीना आरक्षण सुरू केलं म्हणून 2 वेळा त्यांचं सरकार पाडलं कर्पुरी ठाकूर साहेबांचं. करुणानिधी, स्टॅलिन, जयललिता असं SC ST ओबीसीचं राजकारण करणाऱ्या पक्षांचं राजकारण केलं पाहिजे. पण आज महाराष्ट्रात जे राजकीय पक्ष आहेत हे सगळे ब्राह्मणांचे आणि मराठ्यांचे पुढारलेल्या जातींचे पक्ष आहेत आणि ते ब्राह्मण बनिया क्षत्रिय जातींच्या हिताचं राजकारण करतात. तुम्ही बघितलं असेल ओबीसी मंत्रालयाला दिलेले, महाज्योतीला दिलेले, ओबीसीना दिलेले 125 कोटी रुपये काढून घेतले आणि ते सारथीला दिले, म्हणजे मराठ्यांना दिले. समाज कल्याण खात्याचे 105 कोटी काढून घेतलेत, ते मराठ्यांना दिलेत. लक्षात घ्या. आणि तरी आमचे ओबीसी नेते विधानसभेत बोलत नाहीत, पक्षाच्या मीटिंग मध्ये बोलत नाहीत आणि बाहेर बोलण्याची त्यांची हिंमत पण नाही. लक्षात घ्या. तर तुम्ही हे जे राजकारण चालू आहे आज हे सर्व उच्च जातीयांचं राजकारण आहे, उच्च जातीयांच्या हिताचं राजकारण आहे. लक्षात घ्या. म्हणून आरक्षण नष्ट होत आहे. मग ते राजकीय आरक्षण असेल, जेडपी पंचायत राजचं आरक्षण असेल, प्रशासनातलं आरक्षण असेल, मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमधलं शैक्षणिक आरक्षण असेल, सगळं आरक्षण बंद होत आहे. शिष्यवृत्त्या तुमच्या बंद होत आहेत आणि तुमच्या प्रमोशन मधलं रिझर्वेशन पण बंद करून टाकलेलं आहे. तर अशा मराठ्यांच्या आणि ब्राह्मणांच्या पक्षात काम करणारे जे ओबीसी नेते आहेत त्यांनी थोडी तरी शरम बाळगली पाहिजे आणि थोडा तरी सत्सद्विवेक, इथं जर असेल अक्कल थोडीशी इथे त्या ओबीसी नेत्यांच्या डोक्यामध्ये, तर ती अक्कल जरा वापरा. ती अक्कल जरा वापरा आणि मराठ्यांच्या हिताचं, ब्राह्मणांच्या हिताचं राजकारण बंद करा आणि ओबीसीचा स्वतंत्र राजकीय पक्ष काढून ओबीसीच्या हिताचं राजकारण करा. हा संदेश माझा आजच्या तरुणांसाठी आहे. छान सर, खूप छान संदेश दिला सर, की भरपूर पुस्तकं वाचा आणि पुस्तकांमुळे तुम्हाला काय खरं खोटं आणि कशा पद्धतीने आपण वावरलं पाहिजे. आणि आजच्या सुशिक्षित तरुण वर्गाने तर लाचारीने जगायचंच नाहीये आणि त्याकरता त्यांनी समाज जागृती करायला पाहिजे. उच्च शिक्षण, चांगली नोकरी, चांगले राहणीमान आणि आपली सत्ता म्हणजे ओबीसी लोकांची सत्ता याची आज आवश्यकताच आहे. सर, सामाजिक कार्य हा आपला स्थायी भाव आहे हे प्रकर्षानं लक्षात येत आहे. आपण फुले दाम्पत्यांच्या विचारधारावर, आरक्षणावर आणि एक ओबीसी विचारवंत म्हणून आपण आपली भूमिका स्पष्ट केली. सत्यशोधक परीक्षेमागचा आपला हेतूही आपण स्पष्ट केला. आणि सर, आपले सावित्री शक्तीपीठातर्फे मी आपले खूप खूप आभार मानते सर. मी आपले आभार मानतो, मला तुम्ही संधी दिली कार्यकर्त्यांच्या समोर बोलण्याची. पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम. अंधारातून प्रकाशाचा मार्ग ज्योती सावित्री शोधत राहिले. अंधारातून प्रकाशाचा मार्ग ज्योती सावित्री शोधत राहिले. काळोख्याच्या तळाशी ज्योत माणुसकीची लावत राहिले, माणुसकीची लावत राहिले. याबरोबरच डॉक्टर स्मिता म्हेत्रे आपल्या सर्वांचा निरोप घेत आहे. धन्यवाद सर, आपले खूप खूप आभार. आपले पण आभार.